नमस्कार मंडळी मनोज जरांगे पाटील यांनी आता ठरवलेले आहे 27 तारखेला मुंबईचा दौरा निघणार आहे आणि 29 तारखेला मुंबईत हे सर्व मराठा बांधव जाणार आहेत। त्याचं नियोजन सुद्धा आता उद्याच्या 27 तारखेला केलं जाणार आहे। त्याची पाहणी सुद्धा याच महिन्याच्या 27 तारखेला केली जाणार आहे। म्हणजे काही दिवसापूर्वी आता 2 ते 3 दिवस बाकी आहेत। या 2 ते 3 दिवसात मनोज दादा जरांगे पाटील यांची जी काही टीम असेल ती मुंबईच्या दिशेने जाणार आहे। त्या ठिकाणची पाहणी वगैरे करणार आहे। परंतु आता मनोज दादा जरांगे पाटील यांनी जे काही मार्ग ठरवलेले आहे शिवनेरी ते कल्याण, चेंबूर, ठाणे आणि त्यानंतर आझाद मैदान, हा जो काही मार्ग ठरवलेला असेल नेमकं याच्या मागचं कारण काय, हाच मार्ग का मनोज दादा जरांगे पाटील यांनी ठरवलेला आहे, याच्यावरती आपण थोडक्यात एक महत्त्वाची चर्चा करणार आहोत, एक विश्लेषण करणार आहोत। म्हणजे मी गणेश ठाकरे, आपली सभा या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक काळं बटन दिसेल सबस्क्राईबचं, त्याच्यावरती क्लिक करा। काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका आणि मराठा बांधवापर्यंत हा व्हिडिओ सुद्धा पोहोचायला विसरू नका। म्हणजे ज्या अर्थी मनोज दादा जरांगे पाटील यांनी उपोषणाचा लढा सुरू केला, बरेच काही उपोषण झाले, त्यानंतर मुंबईचा प्रवास सुद्धा झाला, मुंबईत सुद्धा झाले आणि आता मुंबईचं जे काही पुढचं नियोजन असणार आहे 0.2 त्याचं नियोजन मनोज दादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून सध्या केलं जात आहे। प्रत्येक ठिकाणी पुणे असेल, मुंबई असेल, जे काही ठाणे असेल, पालघर असेल, नांदेड असेल, परभणी असेल, अशा कित्येक तरी ठिकाणी मनोज दादा जरांगे पाटील आणि त्यांची टीम यांच्या माध्यमातून चावडी बैठकी सध्या नियोजित केलेल्या आहेत आणि त्याचं बैठकीचं जे काही नियोजन असेल ते सुद्धा सध्या सुरू आहे। तर मनोज दादा जरांगे पाटील यांनी आता ठरवलेले 29 तारखेला मुंबईत पोहोचायचं आणि 27 तारखेला अंतरवाली सराटीतून निघायचं आहे। शिवनेरी, त्यानंतर कल्याण, चेंबूर, ठाणे, त्यानंतर आझाद मैदान। आता मुख्यतः म्हणजे हा जो काही भाग आहे याच्या मागचं एक महत्त्वाचं कारण आहे, मनोज दादा जरांगे पाटील यांनी जे काही मार्ग ठरवलेला आहे याच्या मागचं एक महत्त्वाचं कारण आहे। कारण तर चेंबूर असेल, ठाणे असेल, पालघर असेल, या भागातनी मराठा समाज, सर्वसामान्य लोक, आपल्या खेड्यापाड्यातील लोक असतील, त्यानंतर ठाणेकर असतील, रिक्षावाले असतील, कामगार असतील, त्यानंतर आपले माथाडी कामगार असतील, कोळी बांधव असतील, अनेक लोक त्या ठिकाणी आलेले आणि सर्वसामान्य लोक त्या ठिकाणी राहतात। जे काही आपले मराठा बांधव असतील तेही मोठ्या संख्येने आहेत आणि जे काही नियोजन असणार आहे याची धुरा काही प्रमाणात शिंदे साहेबांच्या खांद्यावरती सुद्धा असणार आहे। कारण तर ठाणे हा शिंदे साहेबांचा बालेकिल्ला आहे। त्या ठिकाणी रिक्षावाले असतील, सर्वसामान्य लोक असतील, हे जे काही आपले धर्मवीर दिघे साहेब होते त्यांना सुद्धा मानतात आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांना सुद्धा मानतात। याचं औचित्य साधून किंवा जे काही नियोजन असेल हे कदाचित एकनाथ शिंदे यांच्या धुरा खांद्यावरती टाकली जाणार आहे। त्या ठिकाणचं नियोजन सुद्धा तशाच पद्धतीने केलं जाऊ शकते। मग मराठा बांधवाची जे काही खाण्यापिण्याची सोय असेल, जेवण्याची सोय असेल, राहण्याची सोय असेल, ही सुद्धा त्या ठिकाणी केली जाऊ शकते। त्यानंतर हे जे काही मार्ग असणार हे मार्ग मेन हवेला जोडल्या जाणार नाही किंवा जे काही मुंबई असेल ती जाम केली जाणार नाही। कारण तर याच्या मागचं सुद्धा कारण आहे, मराठी बांधव मुंबईत मोठ्या प्रमाणात आहे, त्यांच्या अडचणी होऊ नये हे मनोज दादा जरांगे पाटील यांचं पहिल्यापासून प्रामाणिकपणे मत आहे। आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये आणि आपला मराठा बांधव असेल त्या ठिकाणी तो सर्वसामान्य, त्यांचं जे काही जीवन असेल तो आधारित म्हणजे कामावरती आधारित आहे। कुठे काम केल्यानंतर काही पदरात पडते, उदरनिर्वाह असेल त्याच्यावरती त्याचा भागतो आणि याचं भान ठेवून मनोज दादा जरांगे पाटील यांनी हा मार्ग निवडलेला असावा। त्यानंतर जे काही मुंबईत गेल्यानंतर म्हणजे तुम्ही म्हणणार की मग मुंबईत गेल्यानंतर काही गर्दी वगैरे होणार नाही का, मग काय आपण मैदानावरच जाऊन बसायचं आहे का, असे आपल्या मनात असंख्य प्रश्न असतील। परंतु तसं होणार नाही। मुंबईत गेल्यानंतर कोण कुठे फिरेल, कुठे बसेल, कुठे फोटो काढेल याची काही शाश्वती नाही। कोणी एखाद्या मॉलमध्ये जाईल, एखाद्या चेंबूरमध्ये जाईल, एखाद्या विमानतळावर जाईल, एखाद्या रेल्वे स्टेशनवर जाईल, कुठे फोटो काढतील, या मराठा बांधवाचं काही सांगता येत नाही। मराठी बांधव हे निश्चितच मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सांगण्याप्रमाणे शांततेत हा जे काही मोर्चाचा लढा असणार आहे ते निश्चितच पार पडणार आहे। परंतु जे काही असंख्य गर्दी असणार आहे ती मोठ्या संख्येने होणार आहे। मग कोणी रेल्वेने येईल, कोणी वाहनाने येईल, कोणी पैदल चालत येईल, असं असंख्य मराठा बांधव त्या ठिकाणी येतील आणि ठाणेकर असतील,
कल्याण असतील, चेंबूर असेल, या जे काही भागातील मराठा बांधव असतील हे मोठ्या संख्येने त्या जे काही सभा असणार आहे, जे काही आंदोलन असणार आहे त्याच्यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करतील असं तरी मला वाटते। आणि मनोजदादा जरांगे पाटील यांनी जे काही आतापर्यंत निर्णय घेतले हे समाजाच्या हिताचेच घेतलेले। त्यांचा जो काही अनुभव असेल, मग अनुभव तुम्ही उपोषणाचा म्हणसाल, जे काही खेळीमेळीचं राजकारण असेल त्याचा असेल, कारण तर बऱ्याच लोकांचे त्याच्यावरती टिप्पणी होते, बरेच प्रतिआरोप केले जातात, त्याला हे सगळ्या गोष्टी मनोजदादा जरांगे पाटील यांना माहिती आहे। यांचा प्लॅन जे असेल तर ते पूर्णपणे सक्सेस होणारच असणार आहे। पूर्ण प्लॅनिंग याची आखली गेलेली आहे आणि मनोजदादा जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे आता येत्या 27 तारखेला कदाचित मुंबईचा दौरा सुद्धा होणार आहे। त्या ठिकाणी जी काही टीम असेल ती पाहणी करेल आणि त्यानंतर पुढचं नियोजन हे ठरवलं जाईल। अशा पद्धतीने मनोजदादा जरांगे पाटील यांनी जे काही प्लॅन रचलेले आहे ते अशा पद्धतीने शिवनेरी किल्ल्यावरती आपण जाणार आहोत, त्यानंतर कल्याण, चेंबूर, ठाणे ते आझाद मैदान असा जो काही मार्ग मनोजदादा जरांगे पाटील यांनी सांगितलेला आहे त्याप्रमाणे मराठा बांधव हे निश्चितच जातील शांततेच्या मार्गाने। जय शिवराय।